Morning student, myself Vaishali Dhurandhar and I teach you a social study subject of 8th standard. According to every year's formula, our subject social studies is divided into two parts, history, civics and secondly geography. You have to make separate notebook for each subject. Means separate notebook for history and civics and separate notebook for geography. Before Diwali, we learn about history and civics, and after Diwali, we will learn about geography subject. Dear student, today we are going to learn about the first chapter of history, sources of history. Sources of history means इतिहासाची साधने. While we studying history, it is most important to study sources of history because without it is impossible to study history. It is most important to learn sources of history first. Okay? Before going to start our lesson, I want to tell you some basic about history. Look at the board. Indian history means Bharatiya Itihas. There are three parts of Indian history. First is ancient Indian history. Second is medieval Indian history. And third is modern Indian history. Ancient Indian history means प्राचीन भारतीय इतिहास. Medieval Indian history means मध्ययुगीन भारतीय इतिहास. जे तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेला आहे त्याचा कालखंड आहे 9th century 9 CE to 18 CE. मीन्स 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत आपण लास्ट इयरला अभ्यास केलेला आहे. And the third part of Indian history is modern Indian history, that is आधुनिक भारतीय इतिहास. यावर्षी आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. सो लुक ॲट द बुक. चॅप्टर फर्स्ट, सोर्सेस ऑफ हिस्ट्री. वी हॅव स्टडीड द सोर्सेस ऑफ ancient and medieval Indian history. This year we are going to study the sources of modern Indian history. 6th स्टँडर्ड मध्ये आपण एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे. 7th मध्ये मेडिएवल इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे आणि 8th मध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हिस्टॉरिकल सोर्सेस include material, written and oral sources. Similarly, sources based on modern technology such as audio, video and audio visual are included. पहा, बेसिक 3 सोर्सेस आहेत. पहिलं म्हणजे मटेरियल सोर्सेस, त्याला फिजिकल सोर्सेस म्हटले जाते, म्हणजेच भौतिक साधने जे आपण पाहू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो. सेकंड म्हणजे रिटन सोर्सेस. इतिहासामध्ये इतिहासकारांनी जेवढं काही लिखाण केलेलं आहे त्याला रिटन सोर्सेस म्हणतात. त्यानंतर ओरल सोर्सेस म्हणजे मौखिक साधने. त्यामध्ये पोवाडे येतात, इन्स्पिरेशनल सॉंग्स येतात, कथा, स्टोरी, ह्या सर्व बाबी त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. त्याचबरोबर आपल्याला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये या युगामध्ये सर्वात जास्त चलनामध्ये असणारे जे सोर्सेस आहेत, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामुळे नवनवीन प्रकारचे सोर्सेस हे आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामध्ये ऑडिओ सोर्सेस म्हणजे केवळ आपल्याला ऐकू येणारे. त्यानंतर व्हिडिओ सोर्सेस निघाले. व्हिडिओ सोर्सेस म्हणजे आपण पाहू शकतो. अँड ऑडिओ व्हिज्युअल मीन्स जे आपण ॲट ए टाइम ऐकू शकतो आणि पाहू सुद्धा शकतो. तर अशा प्रकारच्या साधनांची उपलब्धता मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये आहे आणि त्याला सर्वात जास्त पॉप्युलॅरिटी सुद्धा आहे. मटेरियल सोर्सेस. Various objects, monuments, places, coins, sculpture, etc. can be included in the material sources of history. बघा, आता मटेरियल सोर्सेस म्हणजे भौतिक साधनामध्ये कशा कशाचा समावेश होतो. ऑब्जेक्ट्स म्हणजे विविध प्रकारच्या वस्तूंचा. मॉन्युमेंट्स मीन्स स्मारके. प्लेसेस म्हणजे स्थळ. कॉइन्स म्हणजे नाणी. स्कल्पचर म्हणजे शिल्पकला. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या मटेरियल सोर्सेस मध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. बिल्डिंग्स अँड प्लेसेस, इमारती आणि काही स्थळांची माहिती आपण घेत आहोत. द पिरियड ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री इज बिलीव्ड ॲज पिरियड ऑफ युरोपियन.
बघा, याच मॉडर्न इंडियन हिस्ट्रीच्या पिरियडला युरोपियन पिरियड सुद्धा म्हटल्या जाते इतिहासामध्ये. Especially the British rulers and governance of princely state. In this period, various buildings, bridges, roads, water supply system, fountain, etc. were built. These buildings include government offices, residence of officers, leaders and revolutionaries, palaces of rulers of princely state, forts, prisons, etc. Among these monuments, many buildings are intact even today. Intact म्हणजे अजूनही अखंड असणे. Some are declared as national monuments, whereas some are converted into museums. Museums means संग्रहालय. For example, Cellular Jail in Andaman. मग आता बिल्डिंग्स अँड पॅलेसेस. जसं प्राचीन काळापासून जेवढे काही डायनेस्टी झाल्या असतील, ज्या काही सिव्हिलायझेशन्स निर्माण झाल्या असतील, त्या प्रत्येक सिव्हिलायझेशनमध्ये किंवा डायनेस्टीजमध्ये ज्या ज्या लोकांनी प्रशासन चालवलेलं आहे त्यांच्या रूलनुसार अनेक गोष्टींचा समावेश हा इतिहासामध्ये झालेला आहे. जसं स्थापत्यकला. प्रत्येक राजांनी जेव्हा काही वास्तूंचं, काही मॉन्युमेंट्सचं निर्माण केलं तेव्हा आपापली वेगळी स्टाईल त्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. प्रत्येक राजाची जी वास्तू शिल्पकला होती यामध्ये फरक जाणवे. बदलत्या काळानुसार त्यापेक्षा बेटर, त्यापेक्षाही बेटर अशा प्रकारे स्थापत्यकलेमध्ये तुम्हाला काही इमेजेस पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, अकबर पिरियडमध्ये त्यांनी इंडो इस्लामिक या दोन स्थापत्यकलेचं फ्युजन करून त्यांनी वास्तू बांधलेल्या आहेत. शहाजहान यांच्या काळात ज्या वास्तू बांधण्यात आल्या त्या रेड कलरच्या स्टोन पासून बांधण्यात आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाची जी शैली होती वास्तू स्थापत्यकलेची ही वेगवेगळी होती. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहे इतिहासामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. खूप महत्त्वाचा मटेरियल सोर्स त्याला समजले जाते आणि त्याच्याचमुळे आपल्याला कुठलीही डायनेस्टी असो त्याचे जर पुरावे अजून जिवंत असतील किंवा अखंड असतील तर ते आपण पाहू शकतो, त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करू शकतो. तर पूर्वीच्या काळी ज्या काही गोष्टी बांधण्यात आल्या, मॉन्युमेंट्स बांधण्यात आले, ब्रिजेस म्हणा, फ्लायओव्हर्स म्हणा, त्यानंतर फोर्ट्स, मिनिस्ट्रियल मॅन्शन, राणी महल, ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणून गणल्या जातात. त्याचं रूपांतर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, स्कूल, सरकारी स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, तहसील कार्यालय, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. आताच्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजेनुसार या मॉन्युमेंट्सला अशा डिपार्टमेंट्समध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी संग्रहालय म्हणजे म्युझियम म्हणून सुद्धा त्याचा वापर करण्यात आलेला आहे. फॉर एक्झाम्पल, हैदराबाद या ठिकाणी सालारजंग म्युझियम आहे. त्या ठिकाणी हैदराबादची जी हिस्ट्री असेल, जो इतिहास असेल, ज्या ज्या राजांनी त्या ठिकाणी राज्य केलेलं असेल त्या सर्व राजांच्या काळातील पूर्ण ऑब्जेक्ट्स, त्यांचे शस्त्र, त्यांचे कॉस्ट्यूम, त्यांच्या पूर्ण वस्तू ज्या आता अखंड आहेत, इंटॅक्ट आहेत, त्या वस्तूंचा संग्रह त्या म्युझियममध्ये करण्यात आलेला आहे आणि आपण कधीही तो त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतो. इतिहासातील वस्तूंचं आपण दर्शन त्या ठिकाणी जाऊन करू शकतो. यासाठी बिल्डिंग्स आणि प्लेसेसला इतिहासामध्ये महत्त्व आहे. While visiting these sites, we get information about contemporary history. जेव्हा आपण या साइट्सला व्हिजिटिंगला जातो, भेटी द्यायला जातो, तेव्हा आपल्याला समकालीन इतिहासाचा पूर्णपणे सुगावा लागतो की कशा प्रकारे डायनेस्टी होती राजाची, कशा प्रकारे कारभार चालायचा, कशा प्रकारे प्रशासन करायचे, सामान्य लोकांचे जनजीवन कसं होतं, देवाणघेवाण कशी चालायची,
शत्रू कोण होते, कशी कशी त्यांनी शत्रूवर मात केली, त्यांच्या टेक्निक्स काय होत्या, त्यांचं स्थापत्यकला कशी होती, ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आपल्याला या मटेरियल सोर्सेसमुळे मिळते. आर्किटेक्चर, नेचर ऑफ मॉन्युमेंट अँड ऑल्सो द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पिरियड. त्यानंतर आपल्याला त्या काळातील आर्थिक परिस्थिती कशी होती याची सुद्धा आपल्याला जाणीव होते. Just as during the visit to cellular jail in Andaman, we get information about the revolutionary work of V.D. Savarkar. Then, by visiting Mani Bhavan in Mumbai or Sevagram Ashram at Wardha, we get information about the history of Gandhian era. बघा, आपण जेव्हा आता अंदमानला जातो त्या ठिकाणी सेल्युलर जेल आहे, ज्या ठिकाणी काळ्या पाण्याची सजा दिली जाते. तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या वास्तूचं जे वैशिष्ट्य आहे, त्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर जे आपले फ्रीडम फायटर होऊन गेले त्यांना त्या जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. आपण जर त्या ठिकाणी व्हिजिटिंगला गेलो तर आपल्याला V.D. सावरकरांची पूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी माहिती पडते. त्यानंतर वर्ध्याला आपण सेवाग्राम आश्रमला भेट दिली किंवा मुंबईला मनी भवनमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्या देशाचे जे राष्ट्रपिता होऊन गेलेले आहेत त्यांच्या जीवनपटाची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी गेल्यावर माहिती पडते. अशा प्रकारे इतिहास समजण्यासाठी या मॉन्युमेंट्सचा म्हणजेच मटेरियल सोर्सचा उपयोग होतो. डू यू नो म्युझियम अँड हिस्ट्री? For the study of history, various objects, paintings, photographs and such other things are preserved in a museum. At the Aga Khan Palace in Pune, we can see different objects, documents giving information about the life of Mahatma Gandhi. बघा, आता म्युझियम्समध्ये काय असते? म्युझियम्समध्ये त्या काळामध्ये यूज करण्यात आलेल्या वस्तूंचा संग्रह असतो. जे राजांनी शस्त्र यूज केले असेल त्या शस्त्रांचा संग्रह असतो, त्यांचे कॉस्ट्यूम, त्यांच्या जडित वस्तू, त्यानंतर पेंटिंग्स, ह्या सगळ्या गोष्टींचा संच त्या ठिकाणी तयार करण्यात येतो. तो आपल्यासाठी बघण्यासाठी लावण्यात येतो म्युझियम्समध्ये. जसं पुण्याला जर तुम्ही आगा खान पॅलेसमध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला गांधीजींनी ज्या त्यांची जी डेली रूटीन होती त्यामध्ये ज्या वस्तू ते यूज करायचे त्या वस्तूंचा संग्रह त्या ठिकाणी केलेला आहे. शिवाय त्यांचे नीतिमूल्य कशी होती, त्यांचे रूल्स कसे होते, कशा प्रकारे ते कार्य करत होते, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर कळते. देन स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स. स्टॅच्यू मीन्स पुतळे, मेमोरियल्स मीन्स स्मारके. During the pre-independence and post-independence period, memorials of many personalities were erected in the form of statues. These statues are also important for the study of modern Indian history. The various statues provide information about the contemporary rulers and eminent personalities. बघा, आता जेव्हापासून इतिहासाला सुरुवात झाली, जेव्हापासून राजेशाही पद्धतीला सुरुवात झाली, तेव्हापासून ज्या ज्या व्यक्तींनी इतिहासामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे, चांगले कार्य केलेले आहेत, अशा इमिनंट पर्सनला, अशा महत्त्वपूर्ण पर्सनचे काही ठिकाणी पुतळे बांधण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्या नावाचे काही मेमोरियल्स आहेत, ज्याच्यामुळे अजूनही आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर त्यांचा इतिहास कळतो. The display plaque on the statue gives us information about the full name of the concerned person, birth and death details, brief information about their contribution and a biographical sketch of the person. त्यानंतर ज्या ठिकाणी स्टॅच्यू असतो, पुतळा असतो, त्या पुतळ्याच्या साईडला किंवा पुतळ्याच्या खाली एक तुम्हाला एक प्लेट डिस्प्ले केलेला असेल, त्या ठिकाणी लाकडी फळी किंवा एखादं दगडामध्ये काहीतरी महत्त्वपूर्ण गोष्ट त्यावर लिहिलेली असते. फॉर एक्झाम्पल, ज्या व्यक्तीचा पुतळा आहे त्या व्यक्तीचं नाव, बर्थ केव्हा झाला, त्याची डेथ केव्हा झाली, त्यांनी कोणतं महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी केलेलं आहे,
ज्याच्या स्मरणार्थ तो पुतळा उभारण्यात आलेला आहे. ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या प्लॅकवर दिसेल. Just as the statue of Mahatma Jyotirao Phule, Lokmanya Tilak, Dr. Babasaheb Ambedkar, there are memorials which are erected in the memory of various events which give information about the concerned event period, people related to the event, etc. For example, Hutatma Smarak at various places. जसं आता इतिहासामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांसारखे आणखी काही समाजसुधारक क्रांतिकारी लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. शेवटपर्यंत देशाच्या किंवा समाजाच्या कार्यासाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे. अशा लोकांची सुद्धा पुतळे उभारण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी स्मारक बांधण्यात आलेली आहेत, जे आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. जसं आपण मूर्तिजापूर शहरामध्ये राहतो, आपण जर बस स्टँड एरियामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा दिसतो, स्टॅच्यू त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तिथे गेल्यावर आपण जर त्या स्टॅच्यूकडे पाहिलं तर त्यात काय आपल्याला आठवते की पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आपल्या समोर येतो, की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी काय काय केलं, कशा प्रकारे त्यांनी समाजाला पुढे आणलं, कशा प्रकारे त्यांचं वर्क होतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या स्टॅच्यूवरून कळते. यासाठी स्टॅच्यू आणि मेमोरियल्स महत्त्वाचे असतात. जसं महात्मा गांधी यांची हुतात्मा स्मारक बांधण्यात येतात. Do it. Trace out the statue and memorials in your neighboring areas. Note down the information of an event or personality that you obtained through it. बघा आपल्या एरियामध्ये जो स्टॅच्यू असेल किंवा काही मेमोरियल असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या तिथे दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची आहे. कोणाचा स्टॅच्यू आहे किंवा कशाचं मेमोरियल आहे याची माहिती तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. जर पॉसिबल असेल तर तुम्ही करू शकता. Then written sources. Second is written sources. The following aspects are included in the written sources of modern Indian history. बघा या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे आणि त्यामध्ये रिटन सोर्सेसचे टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार. रिटन सोर्सेस मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? फॉरेन अकाउंट्स म्हणजे परदेशी खाते, न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्रे, बायोग्राफीज मीन्स राजा लोकांची किंवा फेमस पर्सनॅलिटीचे चरित्र, देन बुक्स त्या काळात लिहिण्यात आलेली पुस्तके, ऑटोबायोग्राफीज आत्मचरित्र, फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे कारखान्यासंबंधी किंवा कामकाजासंबंधी नोंदी, पेरिओडिकल्स मीन्स नियतकालिके लाईक मॅगझिन. These all are included in the written sources of history. Newspaper and periodicals वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचा इतिहासामध्ये कसा वापर होतो. Newspaper provide us information about the contemporary events along with a detailed analysis of a particular event. Views of eminent people. Eminent means महत्वपूर्ण किंवा ख्यातनाम व्यक्ती. Editorials are also published. We get information about the political, social, economic and cultural happenings of that period. बघा आता वर्तमानपत्र हे पूर्वीपासून तर आतापर्यंत सुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम करत आहे. ज्या काही समाजामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टींची जाणीवपूर्वक माहिती आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य न्यूजपेपर्स करतात. त्या काळामध्ये न्यूजपेपर हे सर्वात प्रभावी माध्यम होतं. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर ह्या लोकांनी वर्तमानपत्रामध्ये आपले समाजाप्रती, ब्रिटिशांप्रती, लोकांप्रती, समाजातील अंधश्रद्धेप्रती आपापले लेख लिहिलेले आहेत, आपले मत मांडलेले आहेत आणि ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात
जनजागृती सुद्धा झालेली आहे. In the pre-independence period, newspapers like ज्ञानोदय, ज्ञान प्रकाश, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, केसरी acted as important source of awakening in minds of people. ही जी वर्तमानपत्रे आहे यांनी त्या काळामध्ये जेव्हा समाजाची जनजागृती करण्याची, त्यांचा माइंड वॉश करण्याची जेव्हा गरज होती त्यावेळेस या वृत्तपत्रांनी खूप महत्त्वाची आणि मोठी कामगिरी बजावलेली आहे. थ्रू द न्यूजपेपर वी कॅन स्टडी द ब्रिटिश पॉलिसीज रिगार्डिंग इंडिया अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडिया. याच वर्तमानपत्राद्वारे जेव्हा ब्रिटिश शासन आपल्या भारतावर लागू होतं त्यावेळेस ब्रिटिशांची भारताविषयी किंवा भारतीयांविषयी काय धोरणे आहेत, काय पॉलिसीज आहेत, त्याचा भारतावर चांगला वाईट कसा परिणाम होतो हे या वर्तमानपत्राच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं समाज सुधारकांनी काम केलेलं आहे. ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड न्यूजपेपर्स वर नॉट ओनली द सोर्स ऑफ पॉलिटिकल इव्हेंट्स बट ऑल्सो ॲक्टेड ॲज अ सोर्स ऑफ सोशल इन्फॉर्मेशन. वर्तमानपत्र हे फक्त राजकीय घडामोडी ज्या घडत होत्या त्यांचंच वर्णन करत नसून समाजातील तळागाळातील छोट्या छोट्या गोष्टींबाबत ज्याची जनजागृती होण्यासाठी खूप मदत होऊ शकते अशा गोष्टींवर सुद्धा न्यूजपेपरनी प्रकाश टाकलेला आहे. द निबंधमाला बाय विष्णू शास्त्री चिपळूणकर अँड शतपत्रे रिटन बाय लोकहितवादी अलियास गोपालहरी देशमुख in the weekly Prabhakar comment on various social and cultural issues. पहा, आठवड्यातून किंवा डेली काही लेख प्रकाशित होत होते आणि प्रसिद्ध असे लेख त्यामधून प्रकाशित होत होते. त्या काळामधील आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, ब्रिटिशांचे आपल्याविषयी काय धोरण आहेत, त्यांच्या पॉलिसी आपल्यासाठी चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत, ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रायटर्सनी, लेखकांनी अतिशय महत्त्वाचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. त्यासाठी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं निबंधमाला आणि शतपत्रे जे आहे लोकहितवादी अलियास गोपालहरी देशमुख यांचे महत्त्वाचे योगदान आहे ज्यांनी लिहिलं. लेट अस नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड न्यूजपेपर्स. इन January 1920 Dr. Babasaheb Ambedkar started the fortnightly MOOC night, but later Dr. Ambedkar had to leave for higher study to England, and hence he handed over this paper to his colleagues. बघा, जानेवारी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक नावाचे एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, परंतु काही दिवसातच त्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जावं लागलं. त्यामुळे हा वर्तमानपत्र बंद न पडता याचं जनजागृतीचं काम चालूच राहिलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकारी मित्राला ते वर्तमानपत्र चालवायला दिलं. इन एप्रिल 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार्टेड न्यूजपेपर बहिष्कृत भारत. त्यानंतर पुन्हा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत आले आणि एप्रिल 1927 मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत हे दुसरं वृत्तपत्र सुरू केलं. थ्रू द मीडियम ऑफ बहिष्कृत भारत ही रोट फॉर द रिफॉर्मेशन ऑफ कॉमन पीपल अँड ब्रिंगिंग युनिटी अमॉंग देम. पहा, या वर्तमानपत्रामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिफॉर्मेशन केलं, समाजातील लोकांना समाजातील वाईट असणाऱ्या प्रवृत्तीबद्दल जाणीव करून दिली आणि एकात्मतेमध्ये किंवा संघटनामध्ये किती महत्त्व असते हे आपल्या वर्तमानपत्रामधील लेखांमुळे लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यांना समजावून सांगितले. अपार्ट फ्रॉम धिस ही ऑल्सो स्टार्टेड 2 more न्यूजपेपर्स नेमली जनता अँड प्रबुद्ध भारत. या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जनता आणि प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र सुद्धा सुरू केले. बुक्स मध्ये आपल्याला बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचा एक लोगो दिलेला आहे. मॅप्स अँड ड्रॉइंग्स. मॅप इज ऑल्सो रिगार्डेड ॲज अन इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ हिस्ट्री.
The changing nature of a city or a particular location can be traced through maps. मग आता मॅप म्हणजे नकाशे, नकाशांचा सुद्धा इतिहास समजण्यामध्ये किंवा एखाद्या स्थळाची माहिती मिळण्यासाठी किती मदत होते. जसं बदलत्या काळानुसार एखाद्या शहराचं किंवा एखाद्या गावाचं चित्र हे बदलत जाते परिस्थितीनुसार किंवा काळानुसार. तर हे मॅप्स जे आहेत हे आपल्याला त्याची पूर्वीची इमेज काय होती आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये किती बदल झाले हे समजून सांगण्यास मदत करतात. The Survey of India was an independent department established during the British period. पहा, जेव्हा ब्रिटिश काळ होता भारतामध्ये त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वे ऑफ इंडिया नावाचं एक स्वतंत्र डिपार्टमेंट सुरू करण्यात आलं होतं भारतामध्ये. थ्रू सायंटिफिक मेथड ऑफ सर्वे दे हॅव क्रिएटेड मॅप ऑफ इंडिया. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने भारताचा सर्वे केला आणि भारताचा नकाशा त्यांनी तयार केला. व्हेरियस प्रोविन्स ऑफ इंडिया, सिटीज एक्सेट्रा. त्या नकाशामध्ये त्यांनी भारतातील शहरांपासून तर प्रांतांपर्यंत प्रत्येकाची बाउंड्री कुठून कुठपर्यंत सुरू होते आणि कुठे संपते याची माहिती त्या नकाशामध्ये दाखवली. सिमिलरली द प्लॅन डिझाईन बाय द आर्किटेक्ट्स प्रूव्ह इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू ऑफ स्टडी ऑफ आर्किटेक्चर ऑफ अ बिल्डिंग as well as phases of development process of a particular area. पहा, तर एखाद्या प्रदेशाची आणखी प्रगती करायची असेल तर यासाठी ते मॅप जे आहे ते आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य कला शास्त्रज्ञ जे असतात यांच्याकडे सोपवण्यात आले की जेणेकरून त्या एरियाची आणखी डेव्हलपमेंट व्हावी, प्रगती व्हावी म्हणून. फॉर एक्झाम्पल, the Department of Mumbai Port Trust has the original plan of Bombay Port. Information about development of Bombay city can be understood through the plans drafted by architects and engineers. मुंबई पोर्ट ट्रस्टचा जो मुख्य आराखडा होता हा बॉम्बे पोर्ट यांनी बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट करण्यासाठी तो जे वास्तुशास्त्र विशारद होते आणि अभियांत्रिकी विशारद होते त्यांच्याकडे तो प्लॅन देण्यात आला आणि त्याच्यामुळे मुंबई शहराची जी डेव्हलपमेंट होत गेली त्या पूर्ण मुंबई शहराच्या नागरी विकासापर्यंतची माहिती हे आपण या नकाशांच्या द्वारे घेऊ शकतो. अशा प्रकारे इतिहासाची माहिती किंवा कुठल्याही वस्तूची माहिती जाणून घेण्यासाठी मॅप्स आणि ड्रॉइंग्स हे महत्त्वाचे ठरतात. Remaining part of this lesson we will see in next video. Till then, stay home, stay safe. Thank you.